गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज वार आहे बुधवार आणि उठलेलो मी लेट उठलेलो. लवकर उठायचं होतं गाईज, कारण मी तुम्हाला बोललो होतो का 6 महिना घरी दिवाबत्ती केली नव्हती, पप्पा वारले होते म्हणून. तर आज कालपासून स्टार्ट झालं, म्हणजे आमचं देवदर्शन वगैरे आता करू शकतो. सुतक आमचा संपलेला आहे. आणि गाईज आमचे पप्पा होते ना, पप्पा सकाळी 5 वाजता उठायचे. 5 वाजता उठून 6 वाजेपर्यंत 6-6:30 वाजेपर्यंत त्यांचे देव पुसून दिवाबत्ती करून सर्व मोकळं व्हायचे. म्हणजे घरात सगळ्यांच्या आधी उठून सर्व देवांचं वगैरे काम आवरून मोकळं. आणि माझं बघा, उठलो आहे मी 11:30-12 वाजता आणि आत्ता सर्व आवरले दिवाबत्ती वगैरे करून. पप्पांचं काही कोणी रेकॉर्ड तोडू शकत नाही. पप्पा होते आमचे गाईज. तर आजचा दिवसाचा काय रुटीन असेल तो आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल गाईज. आणि लेट उठलो म्हणून काय आता मावरा वगैरे आणायला गेलो नाही मी, आणि चिकन पण आणायला नाही गेलो. आता घरात बोला अंडी होती तर अंडी करा, बघू संध्याकाळी काय असेल ते करूया आपण. तर चला आता नाश्ता करून घेऊया. देवाबत्ती वगैरे झालेली आहे करून. तर आणि देवार एवढा म्हणजे धूल वगैरे झालेली ना, 6 महिना केला नव्हता ना दिवाबत्ती वगैरे, हात नव्हता लावला देवाला. तर एकदम चकाचक केला, मस्त दिवा बिवा लावला, फुलं वगैरे आणून आरती वगैरे केली देवाऱ्यात. तर चला आता काहीच नाश्ता वगैरे करून घेऊ, त्याच्यानंतर जरा वेळ बसून लगेच जेवायचा टाईम होईल, कारण आता 1-1:15 तर झालेला आहेच. तर चलो आजचा बुधवारचा जो रुटीन असेल. आणि गाईज मला ना ती चप्पल आणायला आज काय पण करून मी जाणार आहे. एवढे दिवस मामाकडे होतो म्हणून गेलो नव्हतो, आणि काहीतरी पहिले काल्लेरला जाऊन स्नॅक्स वगैरे घेऊन खायला या लोकांना घरी, वेफर वगैरे. तर चला पहिले जेवू, नंतर मग बाकीची कामं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर या आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. पप्पाच्या रूममध्ये ही गादी मी फेकलेली आहे, तर ती गादी पण मला आणायची आहे. तर ती गादी पण आपण बघायला जाऊ, साईज वगैरे काय आहे आणि बघू. चला बघा देवारा बघा किती भारी वाटतोय. पूजा केली आज भरपूर दिवसानंतर. हेच बघा आमचे पप्पा, आणि देवांचे जसे फोटो वगैरे चकाचक केले, जसं पप्पांचा पण फोटो वगैरे पुसून एकदम चकाचक केला आहे. असं वाटतच नाही का ते आमच्याबरोबर नाही, असं वाटतं का म्हणजे प्रत्येक वेळी वाटतं का आमच्या सोबतच आहेत. इथं बघा सकाळी कॉफी, सकाळ म्हणजे माझा टाईम बघा, तुम्हाला दाखवतो मी. कॉफी प्यायचा, नाश्ता करायचा. तर या चला पहिले कॉफी पिऊ आणि नंतर केक खाऊ, मग लगेच जेवायचा टाईम होईल. पप्पांसाठी ना आम्ही जेवण म्हणजे ठेवतो असं बाहेर. तर बघा रोज ना पक्षी येतात भरपूर खाण्यासाठी. चिमणी, कावले, साळुंखी, पोपट वगैरे येतात. आणि बघा किती आता चिमण्या वगैरे जमायला लागलेत बघा काहीच. या जेवायला बसलो आता मी जेवायला. मग आपण जेवून जाऊया बाहेर रेडी होऊन. आज मॅच पण आहे, तर आईने लावली मॅच. तर आता जेवता मॅच बघत बसलोय काहीच. आता जेवून झालेलं आहे आणि आता होऊया रेडी आपण बाहेर जाण्यासाठी. तर चला आता झालेलो आहे रेडी. तर चला आता जाऊया बाहेर. काही थोडा सामान आणून द्यायचा आहे घरी, थोडा काय आहे तो आणून देऊया, आणि मग आपण जाऊया शॉपिंगला. चप्पल वगैरे घ्यायची मला. शॉपिंग म्हणजे फक्त चप्पलच घ्यायला चाललेलो आहे. आरमॉलमध्ये मला लास्ट टाईम चप्पल आवडलेली वेस्ट साईडमध्ये, तेव्हा साईज अवेलेबल नव्हती ना माझ्याकडे. चप्पल पण नाही, तुटल्याच चपला माझ्या. बारक्या पोरांच्या घालतोय आमच्या समूह संदेशच्या. चला झालं रेडी, निकलते गाईज. चलो सो गाईज चला निघालो आता. बघा ही जुनी गाडी पण आपली बनवलेली आहे, ही पण एकदम टकाटक झालेली आहे. हिला पण बनवली. सगळ्या गाड्या आता आपल्या एकदम टकाटक झालेल्या आहेत. NS काही नवीनच आहे आपली. आणि ना गाईज आपला मयूर भाऊ आणि बाकीचे सगळे भाऊ ना फार्म हाऊसला चालले आहेत. तर मला बोलू दे येतो का येतो का, मी बोललो नको बोललो, तर सध्या तर नको बोलू जायला. तर मग ना मी असंच स्नॅपवरती टाकला का कोणी येतं का बोललो पार्टनर, जायचं आहे मला चप्पल घ्यायला. तर
तर लगे आपली बेस्टी कृतिका तिचा मेसेज आला, बोलते मी येते. मी बोललो तर चल बोललो. ती बोलते घरात बसून पण बोलते कंटाळा आला, दर्शन भाऊ पण बोलते जॉबला गेलाय, तर बोलते येते. मी बोललो चल मग आता काल्हेरला जाऊया, जे काय घ्यायचं ते घेऊन येऊया. आणि ते घेऊन झाल्यानंतर मग जेव्हा मी जाईल तेव्हा ती बोलली की मी तुला आरमॉलला भेटते डायरेक्ट. मग आज आपण आपल्या बेस्टीसोबत फिरूया. चलो अभि निकलते हे, जाऊन येऊ काल्हेरला. तिला मी टाईम दिला 3:30पर्यंत ये, त्याच्या आधी मला तिकडे पोचायला लागेल गाईज. गाईज वाईट कपडे घातले ना जाम सांभाळायला लागतं. डाग बिगं ना बसले पाहिजे, असे तंगड्या लांब करून बसायला लागतात गाडीवरती ना. हातबीत पण असे लांब ठेवायला लागतात ना. एक गोष्ट विसरलो, रुमालच नाही घेतला. आता बघू, चला घरी आल्यावर घेऊया. आणि ही माझी फेवरेट पॅन्ट आहे व्हाईटवाली. मयूर भाऊ त्या लोकांचा स्नॅप बघितलेला, आपल्या पुलावरच आहेत ते, चाललेत फार्म हाऊसला पालिवलीला. तर बघू आता आपल्या गावात जर कशेलीला भेटले तर भेटतील ते लोक, कारण आत्ता जस्ट 2 मिनिटं आधी त्यांनी पुलावरचा स्नॅप टाकलेला. का माहिती काल्हेर क्रॉस केला पण असेल, काय भरोसा नाही त्यांचा. तर चलो आता आपण आलो रोडवरती, जाऊया आता काल्हेरला. काहीच बोललो ना, बघा आपले पार्टनर लोक आलेत. मुंडे बदमाश चाललो काल्हेरला. काम आहे ऐसा जरा बोललो ना, भाऊ लोक भेटले शेवटी मला. आता आलोय स्नॅक्स घ्यायला. तर दीदीला लागतं ना खायला, तर तिला आता स्नॅक्स घेतो. तिला काय काय पाहिजे तिला बोलतो, फोटो वगैरे पाठवून तिला बोलतो चॉईस कर. मग घेऊन आपण देऊया घरी, न जाऊ बाहेर. मग बघा जसं दीदीने सांगितलं तसं घेतलंय पॅकिंग करून सगळं. आता आपण एक घेऊया ना, जाऊया घरी द्यायला सगळं, मग बाहेर जाऊ आपण. दीदीला दिलं सगळ्यांना, लगेच निघालो. आणि ऊन बघा किती आहे, सूर्योदय बघा आपल्या डोक्यावरच आहे. बघा सीन जाम भारी झालेला आहे. मी हेल्मेट नाही घेऊन आलो, शांतपणा करत आलेलो आहे मी. मला वाटलं तिकडचा जो साईडचा रस्ता असेल तो चालू असेल, आता तो पाईपलाईनवाल्यांनी खोदलेला आहे. आणि समोर आहे ना, समोर चेकिंग आहे दोन्ही साईडला, हवालदार रुपये दोन्ही साईडला. इकडे पण इकडून पण जाऊ शकत नाही, म्हणजे ट्रक बिकच्या मागून ना काय नाही. आता बघतोय कोणी हेल्मेट देईल का त्याची वाट बघत नाही, तर मग उलटा फिरून जायला लागेल मला ब्रिजवरून. शांतपणा केलं मी, शायनिंग मारत आलो असंच, हेल्मेट नाही आणला काय नाही. आता लागेल वाट. देख लिया लापरवाही का नतीजा. आपण पण 1.5 शाणा आहे, आपल्याला भेटला बघा इथून जरासा रस्ता. टाकली गाडी ना, आलो या साईडला. आता चला मिशन पास आपला. गाईज कसा हुशार आहे मी, पण दाखवत नाही मी प्रत्येक वेळी. चला आता रस्त्यांची वाट लावून घेतली आहे बघा कंस्ट्रक्शनच्या कामांमुळं. नुसती धूळ माती सगळीकडे झाली, अख्या थोबाडाची वाट लागली काहीच. आता कृतिकाचा पण फोन आला होता, तर मला बोलतो का मी पोचते आता आरमॉल जवळ. दर्शन भाऊनी स्कूटी घेऊन दिली, नुसती फिरवते इकडं तिकडं. तर आता चला जाऊया आरमॉल जवळ. हायलँडला पोचलोय आता मी, तोपर्यंत येईल ती. इथे तोपर्यंत आलो मी इथं गाडीवाल्याच्या इथं, कारण ना मी याच्याकडूनच ते सर्व घेतले होते बेड वगैरे. तर भाईला विचारतो आता अंकलला, तर गाडींचं काय साईज आहे ना, कधीपर्यंत देशील तू ना काय. चला अंकल आराम करते. अंकल आता आलेलो आहे आरमॉलमध्ये. आणि बघा आपला भाऊ भेटलेला इथं मॅकडॉनल्ड्स दादा. कृतिकाची वाट बघत बसलेलो आहे, तोपर्यंत भावाबरोबर सेल्फी काढली. गाडी विकली का काय? गाडी विकली का काय? हे काय जॉगिंगला आले का काय? चिखल लागले केसांना काय त्याच्या बघा. केसांना लागले चिखल, जॉगिंगला आले. घेत नाही असं मॉलमध्ये, असं यायला लागते माझ्यासारखं एकदम टापटीप. तर सर्वात आधी लुईस फिलिपमध्ये जाऊ, तिथे बघूया लेदर चप्पल आहेत का अवेलेबल. नंतर मग वेस्ट साईडमध्ये बघूया. चला. सो गाईज एवढा मोठा शोरूम खोलून ठेवला आहे लुईस फिलिपचा मागे एवढा. लेदर चप्पलच अवेलेबल नाही त्यांच्याकडे. बोलतात का इथे नाही विव्यानाला जाय. विव्याना त्या दिवशी आम्ही अख्खा फिरलो,
तिकडं काय आम्हाला भेटला नाही एवढा खास. चला आता बघूया वेस्ट साईडमध्ये. आहे वेस्ट साईड. हा मग अख्खा कल्याणपासून फिरलो आहे मेट्रो मॉलपासून, पण तशी काही चप्पल भेटली नाही. चालू आहे वेस्ट साईडमध्ये, बघूया अवेलेबल आहे का. गाईज काय बोलायचं बघा, साईजच अवेलेबल नाही. छोटी होते बघा, कशी तोकडी होती चप्पल. पायाला पण एकदम फिट होते. बाईला बोलते बघ बघ स्टॉकमध्ये अवेलेबल आहे का. बाई बोलते नाही आहे नाही आहे. तर गाईज आज पण साईज अवेलेबल नाही आहे. आता मी छोटूला घेऊन चाललो दुसऱ्या शोरूममध्ये. छोटू ना तर गपचूप पुमाची घ्यायला लागेल. पुमाची नाही घ्यायची मला, पुमाची ऑलरेडी आहे आपल्याकडे. ती वाली चप्पल जाम आवडलेली मला यार. हो आता मोची वगैरे तर इथं असेल तर मोचीमधून घेऊया. तर गाईज आता मॅक्समध्ये आलेलो आहे आम्ही. तिथं नाही भेटली म्हणून. मॅक्समध्ये नाही भेटले तर विवेकानंदला जाऊ. तुला भांडी नाही घासायची ना घरी जाऊन. हिला भांडी बिंडी घासायची असेल तर हिला पाठवून देऊ आपण दिवसभर कामं करायला. गाईज अभी हम लोग आरमॉलच्या बाहेर आलो, कारण आम्हाला आरमॉलमध्ये चप्पल काही भेटली नाही. आता वेस्ट साईड हिरानंदिनीमध्ये पण आहे इस्टेटमध्ये. आता एकदा तिकडे जाऊन बघतो त्या वेस्ट साईडला, जर ती चप्पल अवेलेबल असेल तर ठीक आहे, नसेल तर आम्हाला गपचूप जायला लागेल विवियाना मॉलला. आणि मी कुठल्या पानपट्टीच्या बाहेर गाडी लावली तिलाच माहिती. टपरीच्या बाहेर गाडी लावून येते. रोजचा गिऱ्हाईक आहे वाटतं. काय बोलतोय का, ओळखीच आहे बोलते, रोजचा गिऱ्हाईक आहे ना. राम 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 राम. नीट चालव गाडी. रायडर आहे रायडर. राईटला नाही सरळ चल, शॉर्टकटची राम सिकनची चलते. आता हिरानंदिनीला जाऊन भेटूया मित्रांनो. द वॉक. आता का इथं वेस्ट साईड आहे. हा या वेस्ट साईडला बघूया, आपल्याला भेटला तर ठीक आहे. आणि आता गपचूप चुपचाप जायला लागेल आपल्याला कुठंतरी दुसऱ्या ब्रँडमध्ये. किती आळशी असेल ना, एवढीशी जीन आहे. येऊ चढायचा तर याच्यावर आलं एस्केलेटरवरून. मी तर आहेच आळशी बाबा. आता हा वेस्ट साईड बघा किती मोठा आहे. खाली वुमन सेक्शन आहे, वरती मेन सेक्शन. आता इथं भेटली तर ठीक आहे ना. आता माझा दिमाग आता खराब होत चाललेला आहे गाईज. आणि छोटा डॉन नाही काहीच नाही भेटलं आहे आम्हाला या वेस्ट साईडमध्ये. पण आता लागले भूक तर चाललो आहे KFCमध्ये. बघा इथं KFC आहे. KFCला काहीतरी खातो. तुला घरी जायचं आहे का? मग KFCमध्ये खाऊन हिला पाठवतो घरी ना. संदेशला बोलवतो ना, जातो आम्ही विव्यानाला. चला आज वेडनेसडे आहे ना, आज हॅप्पी मील वगैरे काहीतरी असेल KFCमध्ये. चला बघूया. सो गाईज KFCमधून घेतलं आहे आम्ही आता खायला. खातो नंतर मारतो कल्टी. पावसाने घातलेला एक कालोख भरपूर. तर बघा कसा बसलोय आम्ही बाकासूर सारखा खायला. तर गाईज आता आम्ही निघालोय कृतिकासाठी घरी. आता माझी गाडी आरमॉल जवळ आहे, ती आता घेतो गाडी मी. आणि त्याच्यानंतर मग चाललो मी आणि आपला मोंटू भाई गेला पुमाच्या शोरूममध्ये चाललो. आता बघू पुमामध्ये बघूया आपण. आणि पावसाने कालोख घातलेला, पण सूर्यदेवानी हार नाही मानली. सूर्यदेव बघा कसा आता वरती आलाय, एकदम असा उजेड केला एकदम भारीवाला. चला
परफेक्ट चालवते का, क्लास लावलेली वाटते मी शिकायला. टेन्शन नाही, ड्रायव्हर भेटला मला कुठं लांब जायसाठी. चल बाय बाय छोटू, गुड नाईट. चला आता गाईज मी चाललो आपल्या मोंटू बाईकडं. छोटूला सोडला बाय कर. चल आता आलोय परत मॅगडी मध्ये. इथं आपला मोंटू बाई बसलाय बघा, आणि बाईने पहिलेच काहीतरी ऑर्डर करून ठेवला होता खायला. बाई तिकडं खाऊन आलो ना, इकडं खावायला आणला तुम्ही. एक नंबर काम केला. चला थँक्यू. खाऊन आम्ही दोघं पण निघालो दिघ्याला जायसाठी. दिघ्याला आम्ही चाललो आता पुमाच्या शोरूमला, आउटलेटला. लांब नाही जवळच आहे. आणि गाईज टोपी उडली ब्लॉगच्या नादात. आता ब्लॉग ठेवतो मोबाईल खिशात. गपचूप तिथं आउटलेटला जाऊन भेटू. बघा आता पोचलोय, मध्येच बसने घाण केली. बसवाल्याला काय शिव्या देऊ आता समजत नाही. आता त्या साईडला आउटलेट आहे. आता रस्ता आपण क्रॉस करून जाऊया. आहे तो वडवलीच्या जन. तर गाईज बघा दिघ्याला आलोय, आणि बघा इथं सर्व शोरूम आहेत. पुमा आहे, रिबॉक आहे, त्याच्यानंतर ॲडिडासचा आहे, तिकडं ब्रँगलरचा पण आहे शोरूम. म्हणजे डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट आहे. तर आता जाऊया आपण, जे आपल्याला पाहिजे ते इथे बघूया अवेलेबल आहे का नाही. असेल तर घेऊ, नसेल तर मग आता काय आपली बॅड लक आहे. आधी बाई आपल्यासोबत. चला आउटलेटला आल्यावर ना एकच आपल्याला हे असतं. लास्ट टाइम पण आलं तर लाईट गेली होती काही, आम्ही उज्जैनला जायच्या आधी. त्या अशा व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला भेटतात सर्व, भरपूर साऱ्या व्हरायटी पाहिजे तेवढ्या. तर बघू आता आपल्याला काय पाहिजे. चला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आता जरा चॉईस करू दे फुरसतमध्ये. हे जिथं पण जी पाहिजे ते चप्पल अवेलेबल नाही. किती फिरते बघा चप्पलीसाठी. आता एकदा लास्ट विवानामध्ये मोचीमध्ये ट्राय करतो. नाही भेटली तर गपचूप आहे ना 200वाली घेईल कुठून तरी साधी सुधी. तेच काम करायला आता. जाम फिरलो आहे, सकाळपासून फिरतोय, म्हणजे दुपारपासून फिरतोय चपलींसाठी. काय भेटत नाही. वैतागलो गाईज, वैतागलो. आता निघालो परत आता जायला आम्ही विव्यानाला. आता कुठं मोचीचा शोरूम दिसल्यावर असं तर मोचीमध्ये थांबू आम्ही आता. वेस्ट साईडची ना तर भले पुमा चित्रे आपल्याला भेटली जी पाहिजे होती ती फायनली. लेदरची बघा किती भारी वाटते, एकदम क्रॉस ट्रिपवाली चप्पल. आता घेऊया आपण, जास्त टाईम नको घालवायला. आता बघा करतोय ट्राय. हे बडावाला आहे. एकदम परफेक्ट काम ना. बोलतो याच्यामध्ये 5-6 कलर अवेलेबल आहेत. बोला 5-6 नको मला, एकच दे ब्लॅकवाला बोललो. तर बघा ही वाली पुमाची फायनल केली आता मी, ब्लॅकवाली. तर आता घरी जाऊया. घरून पण फोन येतात मला मम्मीच्या सारखं. बघा काय काय कामं सांगतात मला. भाजी आण, हे आण, ते आण. चालू घेऊन घरी. आता ना फ्रेश होतो, जरा तोंड बिंड धुवून घेतो, त्याच्यानंतर जरा जेवूया. मग बघू आपण बाहेर परत गेलो तर जाऊया. चला, कारण बाहेर फिरून पूर्ण डोल्या बिल्या तेवढे डोल गेले ना. मोबाईल चार्जिंग करून घेतो. चला. मग गाईज चप्पल बघून मम्मीची अशी रिॲक्शन, बाबा 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 हे नुसतं शिव्या घालते. तर ते एवढ्या महागाची चप्पल, 3-3 हजार रुपयाची चप्पल घालता तुम्ही, असा तसा. प्रत्येक टायमाला शिव्या खायची कामं करतो आपण. तर चला आता होतो मी फ्रेश गाईज. तर गाईज आता फ्रेश झालो आहे, परत घराच्या बाहेर आलो आहे. आई पहिलेच सांगून ठेवले, बोलते 12-1 वाजू नको, बोलते लवकर घरी ये, पहिलेच सांगते. आणि आता बघा गाईज फ्लेक्सिंग मस्त वाटते यार. आपल्याला जी वस्तू आवडते ती आपण घेतली ना, जरा मिरवायला भारी वाटतं गाईज. आणि स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने म्हणजे स्वतःच्या मेहनतीने कमवलेल्या पैशाने घेतलं तर अजून भारी वाटतं. आणि आता येणेच घेतले आपण, हिला आराम देऊ आता आपल्या दुसऱ्या गाडीला. तर चला आता गावात एक राऊंड मारूया. त्याच्यानंतर बघू काय प्लॅन होते का. आपला भाऊ तर फार्म हाऊसला गेलाय ना. बघू आता दुसरे आपले मित्र कोणी आहेत का. चला गाईज
भेटूया आता आपण गावात जाऊन. लेट्स गो. गावात ना कोणीच नाही, सगळे एकविरेला गेलेत आपले भाऊ लोक. साहिल भाई भेटले त्याशी जरा बोललो. आता ना जरा इथंच बसतो मी आरामात जरा टाइमपास करत, मग नंतर घरी जातो जेवायला. गाडी आता लावूया आपण. चला काही आता आलो आहे घरी आणि घेतो जेवून. आणि आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण करू इथंच एंड. चला बाय बाय, भेटूया उद्या.